गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, 1 महिना आधी मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तब्बल 1 महिन्यानंतर आज मी व्हिडिओ बनवतो आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं होतं की तुम्हाला आरवचं ॲडमिशन वगैरे झालं होतं, त्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवलंच नाही. आणि आज डायरेक्टली आज आहे 15 जून आणि आज आम्ही डायरेक्टली ब्लॉग बनवतो आहे. आणि आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. म्हणजे आमचा जो आरव आहे तो आज पहिल्यांदा शाळेत जाणार आहे. म्हणजे त्याचं ॲडमिशन झाले आणि आज आहे 15 जून. तर फायनली आज तरी शाळा सुरू होती. तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आता वाजते सकाळचे 8:30 आणि 9 वाजता त्याची शाळा सुरू होणार आहे. 9 ते 12 असा टायमिंग आहे. आणि आरव आता ऑलमोस्ट रेडी होऊन बसला आहे इथे. हे बघा, हॅलो कर बेटा, गुड मॉर्निंग कर, गुड मॉर्निंग. तर आज डेलीपेक्षा तो आहे ना आज खूप लवकर उठला आहे, त्यामुळं त्याला अजून सुस्ती आहे. पण एक्सायटेड पण खूप आहे आरव. कारण तर आता आम्ही रेडी झालो आहे. ही त्याची बॅग आम्ही रेडी केली आहे. ही आहे त्याची बॅग, हा त्याचा युनिफॉर्म. आता इथे हा थोडंसं सुस्ती आले म्हणून इथे असं झोपला आहे तो. बाबा स्कूलला जायचं आहे ना? कधी जायचं स्कूलला? म्हणजे नाही, स्कूलला जायचं आहे. ठीक आहे, उठून बसा बेटा, उठून बसा. हां, उठा उठा. तर आता आपण कुठं जाणार आहे बेटा? स्कूलला जाणार ना? ओके, म्हणजे हा बंद करतो 1 मिनिट. तर आज पहिला दिवस आहे आरवच्या शाळेचा, त्यामुळं पायल त्याला आरती वगैरे करणार आहे छोटीशी असे. कारण त्याच्या आयुष्यातला हा आणि आमच्या आयुष्यातला एक नवीन पर्व आहे, नवीन एक सुरुवात आहे म्हणता येईल. पायल झालं आहे का? या. तर पायल आता आरती घेऊन आली आहे. हे बघा इकडे बघ, कुंकू नाही लावणार आहे मी थोडंसं फक्त. हां नाही बा ते लावणार नाही. बाबा शिदा कोण रे? शिदा. व्हेरी नाईस बेटा. उबू शंभो करा. शंभो माधव, शंभो काही जोडा शो. शाबाश. तर आता आरती पण झाली आहे आरवची. तर आता निघायचं आहे. ॲक्च्युली माझं मनच नाही बिलकुल आरवला शाळेत पाठवायचं, पण काय करतील, आता त्याचं 2.5 वर्ष पूर्ण झालं आहे आणि आता शाळेत पाठवलंच पाहिजे त्याला. कारण की हेच वय आहे तेव्हा तो शिकायला सुरू करायला सगळं काही. तर आता बघूया. मला डाऊट आहे की पायल 100% रडणार आहे. कारण की तो तिला सोडून कधीच राहिला नाही ना. ते दोघं ॲक्च्युली ते दोघं एकमेकांपासून कधी लांब राहिलेच नाही आहे. आज पहिल्यांदाच असं होणार आहे की पायल आरवला सोडून कमसे कम 2-3 तास वेगळं राहणार आहे. आणि बघूया आता आरव कसा रिॲक्ट करतो आहे तिथं शाळेमध्ये 2-3 तास कसं राहतो आहे. आणि पायलचे पण रिॲक्शन तुम्हाला दाखवतो काय करते. 9 वाजता शाळा सुरू होणार आहे आणि आज पहिलाच दिवस आहे, थोडं लवकर जायला पाहिजे. आरव आमचा इथं फुल खिशात हात घालून रेडी होऊन थांबला आहे. हे बघा बघा ते खिशातमध्ये हात कसं घातलं आहे. हे हँडसम बॉय. कुठे चालला आहे बेटा तू? कुठे चालला आहे? मंदिर नाही, स्कूलला चाललो आहे आपण मॅडम, स्कूलला चाललो आहे. चला निघूया आता. हॅलो. तर आता आम्ही निघालोय शाळेसाठी. हे बघा इथे पण शाळेत चालू एकदम बाहेर. बाय शिनू, बाय. मामा बता मामा परत
कॅमेरा ऑन आहे. तर आता आम्ही आरवला सोडून आलो आहे शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेरच बसलो आहे. पायलचा चेहरा बघा कसा झाला आहे. ॲक्च्युली आरव खूप रडला. आम्हाला वाटलं होतं नाही रडणार, पण खूप रडला आरव. तर आता बघूया, आम्ही थांबलो शाळेच्या बाहेर. एखादी काही इमर्जन्सी आली तर आम्ही त्याला घ्यायला परत बघूया. आता किती वेळ थांबायचं, का जायचं घरी? मी तर थांबणार आहे. बघूया आता. थांबतोय, आज पहिला दिवस आहे तर थांबला पाहिजे. बघूया आजच्या दिवशी. आणि अक्षरशः पायल रडायला लागली होती मगाशी. तर चला बघूया नेक्स्ट काय होत आहे. शाळा सुटस्तपर्यंत थांबणार आहे आम्ही. आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळं बघूया आता. तर आता मी आरवला घेऊन आलोय बाहेर आणि आरव खूप रडलाय म्हणून सांगितलं स्कूलमध्ये. तर आता आम्ही चालू आहे घरी आणि आरवला जे टिफिन वगैरे दिलं त्यानं ते काहीच खाल्लं नाही त्याने. तर चला आता जाऊया घरी. चला घरी जायचंय, अजून काय काम आहे. बघू स्कूल कशी वाटली. खूप रडलाय आणि काहीच खाल्लं नाही त्याने. चला आता जाऊया घरी. तिचे नखरे बघा. कंटिन्यू. तर चला जाऊया घरी. हा चलो. आता यांनी काही खाल्लं नाहीये म्हणून लवकर घरी जाऊन त्याला काहीतरी खाऊ घालणार आणि मग त्याला ना थोडा वेळ झोपवते, कारण की आज सकाळी तो खूप असं झोपत होता. तसंच त्याला घेऊन आले होते मी. हा स्कूल आहे तो. चलो स्कूल फिनिश. स्कूल. तर आता वाजले दुपारचे 12:30 आणि आम्ही पोचलोय घरी आमच्या. आणि शाळेमध्ये जे ना आरव पूर्ण रडत होता, कंटिन्यूच रडत होता. आम्हाला खाली आम्ही जिथे थांबलो होतो ना रोडवर, तिथे देखील आम्हाला त्याचा आवाज येत होता रडण्याचा. आणि आणखीनही मुलं रडत होती, पण जास्त करून आम्हाला आहे ना आमच्या आरवचा जास्त आवाज येत होता. आणि आरवने तिथं बिलकुल जो टिफिन वगैरे दिला होता ना पायलने, एवढं सकाळी उठून बनवलं होतं त्याच्यासाठी इडली वगैरे बनवलं होती. ती इडली देखील त्याने खाल्ली नाही. लिटरली पाणी जे दिलं होतं ना, पाण्याची बॉटल वगैरे ती पण तशीच होती, म्हणजे पाणी पण त्याने पिलं नाही. कंप्लीट 9 वाजता जो आतमध्ये गेला होता तो, तर 9 ते 12 वाजेपर्यंत तो तसाच बसला होता रडत वगैरे. आणि आज पहिला दिवस होता त्यामुळं ॲडजस्ट करावं लागलं आम्हाला पण. आणि त्याचा त्रास बघून आहे ना पायलला पण खूप त्रास झाला आणि पायल पण अक्षरशः रडत होती. तर आता घरी आल्यानंतर आरव आहे ना, जितकं तो तिथं हे करत होता, म्हणजे त्रास करून घेत होता स्वतःला, त्याच्या एकदम ऑपोजिट आहे. म्हणजे घरात आल्याला आरव इतका मस्ती करायला लागला आहे ना, तुम्हाला दाखवतो आता 1 मिनटं. आता बघा आरव बघा घरी आलो कसं मस्ती करायला लागलं आहे. शाळेमध्ये इतकं रडत बसलं होता ना, आता इथे बघा, हे बघा. तो बाहेर गेला ना एकदम असं नाही का भिगी बिल्ली तसं म्हणता येईल त्याला, एकदम शांत बसतो. आणि आता बघा बघा घरात आलाय ना तर शेर झालाय, शेर एकदम मस्ती करायला सुरू केलं त्यांनी. हा करतोय बा, ये तर आल्या आहेत आमच्या आरवच्या मम्मी, ज्या मागाशी रडत होत्या. कसं वाटलं तुला? खूप डिफिकल्ट फेज आहे. कुठल्याही आईला हे खूप डिफिकल्ट फेज आहे. आता
बघा आता खेळतोय आणि तिकडे रडत होता. एवढे फोटोज काढलेत स्कूलवाल्याने, त्याच्या एक एक फोटो मध्ये हा एका रडतो. फोटोमध्ये तो स्माइल करत आहे, हा, कंटिन्यू रडत continue थांबलाय. रडतोय तो. आणि इथं बघा. आणि इथे बघा दाखवते इथे. हे बघा. इकडे शेर आहे आणि स्कूल मध्ये भिगी भिगी. ॲक्च्युली तो आहे ना मम्मीला सोडून कधी राहिलाच नाही, त्याच्यामुळे पण त्याला आज त्रास झाला असेल कदाचित. तर चला आजचा व्हिडिओ आपला इथेच एंड करूया. बस. तर चला आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गुड बाय.